जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 158वा पाहणार आहोत. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयशेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणीव सांडून राहे. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ सांगतात की सगळे ग्रंथ श्रुती, स्मृती, षटशास्त्र, न्यायमीमांसा, तर्कशास्त्र, वेद वेदांत यांचा अभ्यास अनेक जण करतात, पण तरीही त्याचं आकलन त्यांना होत नाही, कारण ते सर्व शास्त्र समजण्याला अतिशय कठीण आहेत. या सर्व शास्त्रांच्यामध्ये भगवंताचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, परंतु ते सर्व शब्दांच्या माध्यमातून केलं आहे. आणि परब्रह्म तत्व हे तर शब्दांच्या पलीकडे आहे, शब्दातीत आहे. त्याचं वर्णन हे शब्दामध्ये होऊच शकत नाही. वेदांतांनी पण त्याला नेती नेती असे म्हटले आहे. त्याचं वर्णन न करता आल्यामुळे त्यांची वाणी खुंटली आणि मग ते परब्रह्मतत्व असं आहे तसं आहे असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्याचं आकलन तर माणसाला झालंच नाही, परंतु त्याचा अभ्यास करता करता मात्र माणसांचं आयुष्य निघून गेलं, परंतु हाती त्यांना काहीच लागलं नाही. त्यांनी काय केलं तर फक्त एकमेकांच्या मतांचं खंडन केलं, एकमेकावर टीका केली, एवढंच काय ते त्यांनी केलं. शास्त्रांचा अभ्यास करणारे हे महापंडित फक्त वाद व पांडित्य प्रदर्शन या पलीकडे दुसरे काही करू शकले नाही. म्हणून समर्थ म्हणतात की श्रुती न्याय मीमांसका तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. विचित्रे म्हणजे नाना प्रकारचे, समजण्याला कठीण असे. ही सर्व शास्त्रे समजण्याला अतिशय कठीण आहेत. जे त्यांचा अभ्यास करतात त्यांच्यामध्ये त्या अभ्यासामुळे अहंकार मात्र निर्माण होतो. त्यांची देहबुद्धी वाढीला लागते. त्यांना असं वाटतं की हे सगळं शास्त्र फक्त आम्हालाच समजलेलं आहे, ते दुसऱ्यांना कुणाला समजतच नाही, असा अभिमान त्यांना निर्माण होतो. समर्थांना हे आवडत नाही. समर्थ म्हणतात ते ब्रह्म हे शब्दांच्या पलीकडचे आहे, त्याच्यावर शाब्दिक चर्चा किती करणार. म्हणून समर्थ म्हणतात शेषसुद्धा या परब्रह्माचं वर्णन करण्याकरता त्यांनी मौन धारण केलेलं आहे. समर्थ म्हणतात स्वयशेष मौनावला स्थिर आहे. 1000 मुख असलेला शेष जो विष्णूची शय्या आहे, त्याच्यावर स्वतः विष्णू विराजमान आहेत, पण तो शेष विष्णूला इतक्या जवळ वास्तव्य करूनही त्याचं वर्णन करू शकला नाही. तो शांत राहिला, गप्प राहिला. म्हणून समर्थ म्हणतात मना सर्व जाणीव सांडून राहे. हे मना, जिथे शेषही त्याचं वर्णन करू शकला नाही त्याला तू काय समजू शकणार. तुझी झेप त्या परमात्म्यापर्यंत पोहोचणारच नाही. हे मना, तू तुझा अहंकार सोडून त्या परब्रह्म तत्वाला शरण जा. देहबुद्धी वाढीला लावण्यापेक्षा आत्मबुद्धी वाढीला लागेल याचा प्रयत्न कर. त्याकरिता साधना करणे गरजेचे आहे. खूप कठीण ग्रंथ वाचण्यापेक्षा दासबोध, गीता, मनोबोध, हरिपाठ यासारखे ग्रंथ वाचावे. कारण कठीण ग्रंथ वाचल्याने त्यातनं आपल्याला काहीच समजत नाही. श्रम मात्र खूप होतात, परंतु पदरी काहीच पडत नाही. म्हणून असे ग्रंथ वाचावेत जे संतांनी लिहिलेले आहे. त्यामध्ये साधना कशी करावी, काय घ्यावे, काय सोडावे, काय मिळवावे हे संतांनी अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. उपासना साधना करण्याकरता हे सारे ग्रंथ आपल्याला उपयोगी पडतात. त्याचा आपण अभ्यास करावा आणि त्यात सांगितल्याप्रमाणे आपले आचरण करावे. अंतर्मुख व्हायला शिकावे, संत संगतीमध्ये राहावे आणि साधना करून आपले जीवन सार्थकी लावावे असे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत. समर्थ म्हणतात श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे
श्रुती वेद वेदांत वाक्ये विचित्रे, स्वयशेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडूनी राहे. जय जय रघुवीर समर्थ.